कांबेरा डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळते. एक रोमहर्षक उत्कंठावर्धक असा मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतनं जरूर पाहायला मिळेल. मॅचला आरंभ तो होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल पहिला बॉल घेऊन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मॅचला सुरुवात. फर्स्ट बॉल पहिला बॉल विशाल सज्ज होतोय पंकजच्या विरोधामध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. इथे मात्र पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉल वर इथे बाउंड्री आली आहे. चौकार 4. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. चौकारामध्ये परावर्तित केलाय. 4च्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, आपल्या वैयक्तिक खेळाची सुरुवात इथे केलाय तो फलंदाज पंकज कांबेरे, ज्याच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला विशालच्या विरोधामध्ये. विशाल सज्ज होते. यावेळेस मोठ्या फटक्याकरता जायचा होता. हवेचा वेग आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा होता. एक सिंगल घेण्याचा मोह तो आवरता आला आणि एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 2 चेंडूचा खेळ. या 2 चेंडू नंतर धाफलक जर आपण पाहिलं तर धाफलकावर 4 धावा या धाफलकावर आहेत. शांत सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल जो जागा होती त्यावर चौकार जरूर परावर्तित केला. यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला, मात्र हवा तसा फायदा तो घेता आला नाही. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन जे प्रॉपर असायला हवं ते कनेक्शन तेवढंच प्रॉपर तिथे आपल्याला पाहायला मिळालं आणि देहष्टीला स्पर्श झाला. गोलंदाजी केल्यानंतर पंचांच्या अगदी समोर आला आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे 1 रन ती धाफलकावर जोडती आली. धावसंख्या इथे पुढे सरकार असताना जाऊन बसती एकंदर 5 या आकड्यावर. एकंदर या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 5 ही धावसंख्या धाफलकावर आहे. शांत ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं विशाल पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि या जबाबदारीला योग्य तऱ्हेने पार पाडावं लागेल. टीमचा एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता प्रचारण केलं गेलंय. ऑफस्टंपवरनं तिथे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉलला अक्षरशः त्यानं लाथाडले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या जवळ आला होता चेंडू, मात्र त्या चेंडूला त्याच्या पायाच्या साह्यानं त्यानं उडवला आणि त्यामध्ये रन्स बहाल झालं. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 7 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना विशाल. यावेळेस मात्र खूप चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं चाललाय, निघून जाईल यावेळेस सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम केळीचा पाडाकडनं नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो बॅटिंग करण्याचा निर्णय इथे पहिल्या ओव्हरमध्ये जरूर यशस्वी ठरवलाय असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर धाफलकावर धावसंख्या 11. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 11 धावा धाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज अमित पाटील फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम केळीचा पाडा 12 धावा.
पहिल्या ओव्हर नंतर 12 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येणार आहे आणि दुसऱ्या ओव्हर करता बघा निर्धारित 20 मिनिटं आहेत. त्यामध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. जास्तीचा वेळ गेला तर मग शेवटच्या ओव्हर करता एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये तो तुम्हाला वाढवावा लागेल. टायमर ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 4 ओव्हर त्या कंप्लीट करायच्याच आहेत. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 करता इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया त्याच्या खांद्यावर पडलेली ही जबाबदारी तो कशा पद्धतीने पूर्ण करतो, कशा पद्धतीने या रन्स तो दाफलकावर रोखण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा या दाफलकावर लागल्यात. सन्माननीय वीरेंद्रजी ठाकरे इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या आयोजन कमिटीचा तेही एक हिस्सा आहेत आणि ते इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑफस्टंपवर पडला. क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लीप मध्ये. 1 रन ही दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि वाईट +1 बाज एकंदर 2 धावा मिळत आहेत. ज्यामुळे धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर 14 धावा आहेत. धावफलक हे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे. अजूनही 6 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. चांगल्या धावा दाफलकावर उभ्या करण्याच्या दृष्टीने अगदी चांगली फलंदाजी सध्या केळीच्या पाड्याकडनं 2 जे सलामीवीर मैदानामध्ये आहेत पंकज कांबेरा आणि अमित पाटील अगदी चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे दिशा लाईन भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण खराब गोलंदाजीचं पृथक्करण ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपानं दाफलकामध्ये वाढ होते. विकेटच्या मागणं जयेश पाटीलने थोडीशी नाराजी जरूर दर्शवली आणि 1 रन तिथे दाफलकावर जोडत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते. एकंदर 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल इथे दिशा पुन्हा एकदा भरकटली. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. तीन एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहिले. 3 वाईट आणि त्याबरोबर 1 बाईकचे असे 4 रन्स या एकही चेंडू न टाकता दाफलकावर जोडल्या गेल्यात. 16 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते. ती एकंदर 17 आकड्यावर. खरिवली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नरेश पाटील गुरुजी इथे येत आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल या ओव्हर नंबर 2 मधला आता कुठे डिलिव्हर्ड झालाय. 3 चुका त्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिल्या. 3 बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाने हाताळले गेले. धावसंख्या जी 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 5 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. इथे अप्रतिम अप्रतिम दर्जेदार कट शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल तो सरळ सीमारेषा पार. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती. त्या जागेचा योग्य त्याने वापर केला आणि चेंडूला आपली योग्य ती जागा दाखवली. चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4 लाजवाब लाजवाब कट शॉट.
तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावफलक 21 या आकड्यावर महागडे षटक जे सध्या आपल्याला प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळते. चुकार सातत्यपूर्ण होत असताना आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरना पुन्हा एकदा दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने जात असताना चांगली रोख चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलंय तिथे जर आपण पाहिलं तर वेगानं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 24 धावा या धावफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 ओव्हरचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी विवरचना कारण हवेचा प्रचंड वेग हा डावकुरे हाताच्या फलंदाजाला पोषक आणि पूरक आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं ते गरजेचं आहे आणि तो बदल सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला बॉल थोडासा खाली राहत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 24 या आकड्यावर स्थिर आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. 2 चेंडू अजूनही या ओव्हर मधले शिल्लक राहत आहेत आणि येणाऱ्या 2 बॉलवर एक चांगला फटका यावा हा मनसुबा जरूर असेल इथे टीम केळीचा बाडाचा. चांगला बॉल दर्जेदार गोलंदाजी. आता लय सापडला आता सूर सापडलाय. आता चांगल्या टप्प्यावर कार्यान्वित झालाय असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज मयूर गोतारने सुरुवातीला थोडासा भरकटलेला लाईन लेंथनं गोलंदाजी केली होती मात्र ती लाईन आता तो सुधारतोय. अचूक टप्प्यावर चेंडूला डिलिव्हर करत असताना फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न सध्या त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. वीरेंद्र ठाकरे आणि नरेश पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे. वेलकम. फटका चांगला आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. या चुकीचं भुगतान त्याच्या संपूर्ण टीमला करावं लागेल कारण बॉल गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा रेषा पार. चौकाराच्या मदतीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 28-28. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 28 आहे. जयेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. प्रदीर्घ कालकिर्द एक जुना खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा लाईन लेंथ ती कशा पद्धतीची असेल. फलंदाजाला शांत करणं एक महत्वाचं काम त्याच्या खांद्यावर सुपूर्द केलं गेलंय कारण टीम सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रगल मध्ये आहे. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज अमित जो स्ट्रायकर एंड कडे आहे. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला. विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. ऑफस्टम च्या बाहेर शफल झाला होता आणि बॉल जर आपण पाहिलं तर तिथे टप्पा खाल्यानंतर अगदी विकेटच्या मागे गुडलिन स्पॉटच्या परिसराचा वापर झाला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचलेली 30 या आकड्यावर.
एका चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल सध्या टीम केळीचा बाडा करत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी अगदीच लाजवाब केली आहे दोन्ही ओपनर्स बॅटर्सनं. जी सुरुवात अपेक्षित होती संघ सहकार्याने ती सुरुवात इथे केळीच्या बाडा टीमला मिळाली आहे. फुलटॉस होता मात्र हवा तसा फायदा घेता आला नाही. सरसोळ संघ ज्या पद्धतीनं याआधी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळायचा अगदी तो खेळ नाही. आज तो खेळ नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं चुका आहेत. गोलंदाज कितीही चांगला गोलंदाजीच्या ट्रॅकवर असेल आणि त्याला जर क्षेत्ररक्षकाची साथ नसेल तर तो गोलंदाज कदापि चांगलं कामगिरी करू शकत नाही. इथे क्षेत्ररक्षक कुठल्याच अँगलनं साथ देत नाहीयेत. पहिल्यांदा चुकी झाली फिल्डिंग करताना, थ्रो करताना कलेक्शन चुकी, कलेक्शन केल्यानंतर बॉल स्टंपवर लावताना चुकी, रनआउट होती ती गमावली आणि 2 धावा बहाल झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 32 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. जयेश पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र जागा बनवली, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, फाईन लेग मधनं चेंडू चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धाफलकावर पुढचा बॉल जयेश पाटील पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अखेरच्या क्षणी चेंडू खाली पोहोचला आणि एक चांगला कॅच कॅरी झाला. विकेट मिळाली. माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 36 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीज पहिल्या ओव्हरमध्ये विशाल त्याच्या विरोधामध्ये 2 बाउंड्री झाल्या. त्यानं जर आपण पाहिलं तर त्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर गोतारने आला आणि तो थोडासा खर्चिक राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा आल्या या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जयेश पाटीलच्या 8 धावा, 1 विकेट. नवीन फलंदाज रितेश राऊत फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दाखवण्याकरता रितेश राऊतलाही ओळखलं जातं आणि इथे तो चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. चांगली फलंदाजी त्याला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. एक ठोस टोटलच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न त्याची टीम सध्या मैदानाच्या आतनं करते आणि त्या ठोस टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याला मैदानात करावा लागेल. आल्या आल्या एक चांगला फटका कव्हरकडे खेळलाय त्याने. क्षेत्ररक्षक तिथे फंबल करतोय आणि त्यामुळे 2 धावसंख्येची संधी आहे. सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या दाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. चला घाई करा, वेळ दवडू नका विनंती करतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय भूषण. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये ड्रिंक्स आलाय. थोडस ताज्या तवेल झाल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज रेडी होत आहेत. अंतिमच्या 2 षटकांचा खेळ तो पूर्णत्वाला नेण्याकरता, कारण स्टार्ट ज्या पद्धतीने मिळाला इथे केळीचा बाडा संघ विचार करतोय की 60+ पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा जरूर त्याने ठेवलाय आणि 60+ जर ते पोहोचले तर एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण तगडा बॅटिंग लाईनअप जरूर आहे टीम शशिकांत स्मृती सरसोळकडे. मात्र बॅटिंग लाईनअप जरी तगडा असला तरी 12च्या जवळपासची धावसंख्या जेव्हा दाफलकावर लागते तेव्हा ती दाफलकावर लावणं तेवढंच सोपं नसतं. तुम्हाला खूप जास्त परिश्रम
मग त्याकरता मैदानाच्या आतनं करावे लागतात आणि ते परिश्रम करायला जर भाग पडायचे तर इथे 60 या आकड्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न केळीचा पाडा या टीमला मैदानात करावा लागेल. यानंतर प्रिशा 11 किरवली आणि यंगस्टर आपटी बी आपण सज्ज राहायचे. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. पेज जनरेट केला. फुलर लेंथ हे हत्यार तिथे वापरलं गेलं आणि बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न यशस्वी ठरवला. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने येतोय. प्रिशा 11 किरवली आणि यंगस्टर आपटी बी यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर जय हनुमान गांधरे स्वतःच्या आयोजनामध्ये इनॅक्शन मैदानामध्ये असेल. जय श्रीराम गौरापूरच्या विरोधामध्ये AR स्मृती गावदेवी सांगे आणि वाडा पोलीस स्टेशन. आणि शेवटची मॅच असेल आदेश प्रतिष्ठान सिरसाड आणि जय हनुमान कोनसाईबा. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेट आली. माघारी परतावं लागतं बॅटरला. सलामीचे दोन्ही सलामीवीर जे मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले होते ते सलामीवीर आता मात्र माघारी परत आहेत. रितेश राऊतच्या साथीनं एक नवा फलंदाज आता मिडल ऑर्डर मधला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करण्याकरता गणेश दळवी मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा फटका अगदी चांगल्या पद्धतीने खेळलाय. गणेशने मैदानात आल्या आल्या एक दर्जेदार फटका चौकार खेचलाय. बॉल सीमा रेषा पार 4. या चौकाराच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. चला वेळ वाचवा विनंती करतोय सातत्यपूर्ण आम्ही की जास्तीचा वेळ खर्च करू नका. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42 या आकड्यावर जाऊन पोहोचताना 3 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीस षटक क्रमांक 4 ते प्रगतीपथावर आहे. गणेश दळवी सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेचा बॉल तिथे अगदी वेगानं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू बरोबरच इथे या षटकातील 4 चेंडूचा खेळ तो पूर्णत्वाला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या ओव्हर मधले 2 चेंडू ते शिल्लक आहेत. गोलंदाज भूषण पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर गणेश दळवी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गणेशच्या बॅट मधला बिटवीन द गॅप खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्वर बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर हलकासा आत आला. फलंदाजाला गुंगारा दिला आणि फलंदाजाला गुंगारा देत असताना तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एकंदर 4 ओव्हरचा खेळ. 4 वेगवेगळे गोलंदाज या 4 ओव्हर करता वापरले गेलेत. त्यामुळे शेवटचं षटक जिथे एका गोलंदाजाला 2 षटक टाकण्याची मुभा आहे त्यामुळे जयेश पाटील शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक अंतिम षटक स्लॉग ओव्हर. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 46 आहे 4 ओव्हर नंतर. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आणि या शेवटच्या षटकाकरता जयेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चला मॅच सुरू करा. रितेश राऊत स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळला. एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट केला गेलाय.
एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, वाईट थ्रू, त्याचा फायदा. रॉंग एंड थ्रू असं म्हणू शकतो आपण. ही थ्रू नॉन स्ट्राईक एंड कडे व्हायला हवी ती, कारण ते अंतर जवळचं होतं. तिथे थ्रो केली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. मात्र इथे 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा सुमार राहिलाय या डावामध्ये आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर 48 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस मात्र रितेश राऊत बॉलला हवेमध्ये उडवतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल रितेशला. विकेटचं बदन, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. महेंद्र मर्ले जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड कडनं तो फलंदाजी करेल महेंद्र मर्ले. त्याच्या विरोधामध्ये जयेश पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र आल्या आल्या मैदानात मोठा फटक्याचा प्रयत्न, जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे मैदानाच्या आतनं हाराकिरी सुरू आहे. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरी सफलता, इज ऑन अ हॅट्रिक. इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे इथे. काय विकेटची हॅट्रिक ती कंप्लीट केली जाईल. बघूया इथे विकेटची हॅट्रिक पूर्ण केली जाईल का. षटकातील पुढचा बॉल, चांगला बॉल. तिथे अगदी अंडरआर्म बॉक्स मध्ये ज्या पद्धतीने टॅप केलं जातं अगदी तसं टॅप तिथे आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. एकच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 49 धावा या दाफलकावर. सुरुवात खूप चांगली होती, मात्र शेवट तेवढा चांगला करता आलेला नाहीये. हेच चित्र सध्या मैदानामधनं प्रकट झालंय. 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 49. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक सिंगलला जरूर अंजाम दिला जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, तो धोकादायक होईल का. मात्र इथे बॉल टप्पा खाल्यानंतर अचानक शूट झाला, थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे 2 धावा त्या पूर्ण करता आल्या. 51 ऑन बोर्ड, 50 इथे कंप्लीट केल्यात. 51 धावा या दाफलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या ओव्हरचा, म्हणजे पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल जयेश पाटील याच्याकडनं डिलिव्हर केला जाईल. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना फलंदाज गणेश. त्यावेळेस मात्र चांगला फटका गणेशच्या बॅटमधनं जिथे पाहायला मिळाला. बॉल जमिनीशी खेळत चाललाय. क्षेत्ररक्षकाकडनं फंबल, त्यामुळे 2 धावा सुरक्षित जरूर होतील. आणि या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावफलक 53 या आकड्यावर. विजया करता 54 धावसंख्येचं लक्ष आहे. आणि या 54 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. मात्र उत्तरार्धाचा खेळ सुरू होण्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. प्रिशा 11 किरवली आणि त्याच्या विरोधामध्ये यंग स्टार आपटी ब. आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये विनाविलंब लगेचच जॉईंट व्हायचंय. आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत.
आणि कांतिकुमारजी ठाकरे साहेब जे आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या कॉइन इथे आपण स्पिन करतो. इथे कॉइन इथे स्पिन केला जाईल. प्रिशा 11 किरवली इथे कॉल देणार आहे. छापा असा कॉल दिला आणि इथे छाप येत असताना पाहायला मिळते. कांतीभाऊ कसं वाटतंय या तालुक्याचं एक सर्वोत्तम आयोजन आपण एन्जॉय करतोय, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? चॅम्पियन ट्रॉफी गांधरेवाल्यांची बघितली तर ते नेहमीच खूप चांगलं आयोजन असते. म्हणजे एवढंच चांगलं आयोजन असते का महाराष्ट्रात असं आयोजन असते त्याच्यापेक्षा पण चांगलं आयोजन वाटते. आणि निखिल भोईर नेहमीच नवीन संकल्पना घेऊन वाडे तालुक्याला नवीन असा हे निर्माण करून देतो खेळाडूंना. धन्यवाद गांधरेकर, खूप चांगलं नियोजन तुमचं. धन्यवाद कांतीभाऊ. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आमची बॅटिंग असेल. पहिल्यांदा बॅटिंग करायची. आतापर्यंत साधारण या स्पर्धेचा विचार केला तर चेसिंग करणं थोडंसं कठीण गेलं प्रत्येक वेळी. काही तोच निर्णय कालची मॅच पाहिल्यानंतर की वेगळं काही कारण आहे? तोच निर्णय. चेसिंग करणं कठीण जाते त्यामुळे घेतलंय. आज काय संपूर्ण संघ प्रिशा 11 चा मैदानात पाहायला मिळेल? हो आहे. कसं वाटतंय या स्पर्धेत खेळताना आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन चांगलं आहे. शुभेच्छा असतील तुला. इथे आपटी नाणेफेक हारलाय, वाट्याला पहिल्यांदा फिल्डिंग आली आहे. काय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त टीम्स टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतात. तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मी पण क्षेत्ररक्षणच केलं असतं पहिलं. आम्हाला बॅटिंग आम्हाला नाही भेटली पण बॉलिंग भेटली. जे पाहिजे होतं ते मिळालंय. कसं वाटतं या स्पर्धेत आल्यानंतर इथे जो माहोल क्रिएट झालाय ना त्याबद्दल काय म्हणशील? माहोल तर खूप सुंदर आहे. या वाडा तालुक्यात ह्या पहिल्यांदाच मॅच होतात तर खूप छान आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झालाय, टॉस जिंकून पहिल्यांदा निर्णय घेतलाय फलंदाजीचा तो किरवलीकरांनी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खेळाडू कक्ष जो आपल्याकरता बनवला आहे त्या खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूंना तिथपर्यंत जायचं आहे, कारण कॅमेरा आपल्यापर्यंत आल्यानंतर ते चित्र थोडंसं वेगळं दिसतं. आम्ही डगआउट सातत्यानं दाखवतोय कारण 4 कॅमेरांचा यूज या स्पर्धेकरता करतोय. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की आपण आपल्या डगआउटमध्ये बसायचं आहे. हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर फिल्डिंगमध्ये थोडीशी खराबी पाहायला मिळाली. त्यानंतर विकेट किपरचा रोष तो आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर रितेश राऊत. एक धाव इथे धाफलकावर जोडली गेली. या षटकातील पहिला बॉल जर आपण पाहिलं तर तो अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला होता. त्यावर एक सिंगल घेण्याचा मोह तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रितेश राऊत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे दोन चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीच धाफलक जर आपण पाहिलं तर धाफलकावर एक धाव आहे. रितेश राऊत पुढचा बॉल यावेळेचा फुल टॉस मिस केलाय. बॅटन बॉल मधलं कनेक्शन नाहीये. बॉल जर आपण पाहिला तर तो विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय.
दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत, प्रथमेश आणि योगेश. योगेश यावेळेस थोडासा स्ट्रगल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन योग्यतेनं होणं गरजेचं होतं. इथे विकेटचं पतन होतंय. माघारी परतावं लागतंय बॅटरला. योगेश त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन खेळाडू बाद. 50+ धावा जेव्हा तेव्हा धाफलकावर लागल्यात या स्पर्धेमध्ये, तेव्हा तेव्हा त्या धाफलकावर लावताना दमछाक होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. सध्या जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ तो धाफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर एक धाव ही धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. योगेश थोडासा अपयशी ठरलेला आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट केला, तोही फोल ठरला. प्रेशर क्रिएट झालं आणि त्या प्रेशरमध्ये त्याची विकेट ती बहाल होत असताना पाहायला मिळाली. एका बाजूनं शशिकांत स्मृती सरसोळ हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये केळीचा पाडा या टीमनं पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अगदी चांगला परफॉर्म केला. त्यांच्या ओपनर्सनं विशेषतः खूप चांगला स्टार्ट मिळवून दिला, ज्यामुळे एक चांगली टोटल उभी राहू शकली. त्या ओपनर्सच्या जोडीवर ओपनरची जोडी पंकज आणि अमित ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. सध्या रितेश अगदी लाजवाब गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतनं पाहत आहे. अचूक टप्पाने अचूक लाईन लेंथ न त्यांना फलंदाजांना आतापर्यंत त्रस्त केलंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. फिल्डिंगचा स्तर चांगला आहे. बघा हे गरजेचं आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना तुम्ही तुमचं 100% एफर्ट लावले पाहिजे. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. बघूया तिसरे पंच अमर पाटील बंटी ते काय निर्णय इथे आपल्यापर्यंत पोहोचवतील चेक केलं जात आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण थेट प्रक्षेपण सध्या पाहताय. विकेटच्या बाजूला जायचंय. केळीचा पाडा संघ विकेट पासून बाजूला जायचं. विकेटवर कोणीही उभं राहणार नाही या गोष्टीची नोंद ठेवा. OUT बॅटर आउट पंचांचा इशारा आलाय. तिथे फलंदाज बाद. इथे ही महत्वाची विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागतं धावचीच्या स्वरूपानं. 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्या ओव्हर मधल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीस धावफलकावर धावा संख्या फक्त 1. 2 धावा. यावेळेस 1 रन कंप्लीट झाली होती आणि दुसऱ्या रनच्या मोहामध्ये तिथे विकेट आली. थोडासा फरक आपल्याला दोन्ही इनिंग मध्ये दाखवून द्यायचा झाला तर क्षेत्ररक्षणाचा तो जरूर आहे. पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं चुका झाल्या आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होणाऱ्या चुकांच्यामुळे जर आपण पाहिलं तर धावसंख्या जी अतिरिक्त वेगानं धावफलकावर वाढत राहिली आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न तो अंगलट आला. तिथे लगेचच विकेट मिळवली. हा फरक आहे दोन्ही डावांमधला. रितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. चांगला बॉल. इथे अपील आहे आणि फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. विकेट. फलंदाज बाद. इथे विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला दोन्ही पंच एकमेकांमध्ये तिथे हितगुज करतायत. दोन्ही पंचांमध्ये बातचीत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर जो काही निर्णय येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कशाबद्दल ते तिसऱ्या पंचांनी विचारलंय.
पंचांनी क्षमस्व दर्शवलं आणि तिथे पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. चला मॅच सुरू करा. आता जास्त डिस्कशन नको. जे काही निर्णय आलाय त्यावर आपण कंटिन्यू राहून मॅच लगेचच सुरू करायचंय. जास्तीचा वेळ त्यानंतर दिला जाणार नाही. आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 2 आहे. खूप उशीर झालाय ऑलरेडी. आणि चला मॅच लवकरात लवकर सुरू करा. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 करता इथे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज जयदीप पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी खूप सारे आहे. त्या जबाबदारीला पूर्ण करण्याचा प्रयत्न त्याला मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. रितेश राऊतनं एक प्रेशर क्रिएट जरूर केलंय. ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली अगदी काबिले तारीफ. या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे, कॅप्टन आहे आणि आपली कामगिरी काय असायला हवी ते त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. आणि ती कामगिरी योग्यतेने बजावण्याचा प्रयत्न सध्या तो मैदानाच्या आतनं करतोय. खूप उशीर होतोय या मॅच मध्ये दोन्ही डावामध्ये. गोलंदाज जयदीप आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल मयूर आणि जयदीप या दोघांमधला खेळ. बॉडी लाईनवर दिला, योग्यतेनं खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि यावेळेस तो निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. पहिल्याच बॉलवर इथे भरकटलेल्या लाईननं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॉडी लाईनवरचा चेंडू होता आणि टेनिस बॉल क्रिकेट ज्यामध्ये बॉडी लाईनवर तुम्ही कितीही चेंडू करा 100पैकी 99 बॉल तुम्हाला सीमारेषेच्या दिशेनंच पाहायला मिळतील. आणि इथे हा बॉडी लाईनवरचा बॉल ज्याला योग्य तऱ्हेनं खेळून काढला, चौकारामध्ये परावर्तित केलं. धावसंख्या 6 या आकड्यावर. सहा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेस सज्ज होते गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा बॉल तिथे फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळालाय. 3 चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडूनंतर 7 धावा. सध्या जर आपण पाहिलं तर भूषण यांचा स्ट्रगल तो मैदानातनं काही संपायचं नाव घेत नाहीये. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन त्याला घडवावं लागेल. तुमचा बॅटचा फ्लो कितीही योग्य असला, कितीही उत्तम असला, तुमच्या अंगामध्ये कितीही जोर असला तरी ते स्वीट कनेक्शन झाल्याशिवाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार नाही. आणि ते स्वीट कनेक्शन भूषणला मैदानाच्या आतनं घडवावं लागेल. बॅटची कडा तिथे नशिबाचा सहारा. फ्लाइंग स्लिप खाली आहे त्यामुळे बॉल चाललाय थर्ड मॅन मधनं सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो समाप्ती. अखेरीस 11 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मधले अतुनी 2 चेंडूचा खेळ तो शेष आहे आणि उर्वरित 2 बॉल मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. आणि ही चांगली कामगिरी काय मैदानाच्या आतनं साकार केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रातनं रन्स अचीव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानं जोवर बॉलला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 12
कमकुवत आहे, मोठी नाही आहे. कारण आव्हान तुम्हाला छोटं नाहीये. तुम्हाला विजयाकरता 54 धावा या राफलकावर लावायच्या, त्यापैकी 12 धावा या राफलकावर आतापर्यंत लागल्यात 11 चेंडू नंतर. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला तो आपल्याला प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळेल. चेसिंग करत असताना टीम शशिकांत स्मृती सरसोळ 2 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. शेवटचा बॉल, चांगला बॉल तिथे फेज जनरेट केला, फुल्लर लेंथ वर चेंडूला हाताळला, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि एक निर्धाव बॉल बरोबर 2 ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. या 2 ओव्हर नंतर 2 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंग मध्ये 54चा पाठलाग करत असताना शशिकांत स्मृती सरसोळ संघ जाऊन पोहोचलाय 12-12. 18 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. रितेश राऊत जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करा. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि कमीत कमी वेळामध्ये मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे बोट आकाशाकडे गेलाय आणि यावेळेस माघारी परतावा लागेल. भूषण यांचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत होता आणि तो स्ट्रगल त्यांच्या विकेटनं संपलाय. महत्वाची विकेट मिळाली आहे. भूषण पाटील बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवर इथे विकेट संपादित केली आहे. रितेश राऊत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना या डावामध्ये आता जयेश पाटीलची फलंदाजी ती निर्णायक असेल, कारण विजय संपादित करायचा आहे तर मग त्याची बॅट चालणं इथे गरजेचं आहे. त्याची बॅट जर चालली तर शशिकांत स्मृती सरसोळ हा संघ निश्चित चालून जाईल या मॅच मध्ये. काय जयेश पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये चालताना पाहायला मिळेल. रितेश राऊत पुढचा बॉल, चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आणि तिथे जर आपण पाहिलं तर विकेट किपरनं कॅरी केलं नाही तर तिथे रितेश राऊत अक्षरशः पंचांच्या समोर डान्स सुरू होता त्याचा. एवढी जबरदस्त अपील त्याच्याकडनं पाहायला मिळालं. ते विकेटच्या मागे काय घडलंय तरी त्यानं पाहिलंच नाही. एक चांगला बॉल मात्र या सर्वांमध्ये निघत असताना आपल्याला पाहायला मिळालं. हे षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळून गेला तर मग मॅच कठीण होऊ शकते इथनं. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मधनं. जोपर्यंत बॉलवर येईल एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 चेंडू नंतर 13 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. शशिकांत स्मृती सरसोळ संघ सध्या अडचणींच्या सावटाखाली मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. रितेश राऊत पुढचा बॉल घेऊन, हा बॉल तिथे ती फलंदाजी नाहीये जी या आधी आम्ही पाहिली आहे शशिकांत स्मृती सरसोळकडनं. ती फलंदाजी आज होतीये असं आम्ही मुळीच म्हणणार नाही, कारण प्रत्येक जण स्ट्रगल मध्ये आहे. एकही जो प्रॉपर कनेक्शनचा फटका आहे तो आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. सुरुवात झाली होती प्रथमेश कडनं, त्यानंतर योगेश, मयूर, भूषण, प्रत्येक जण अडचणींमध्ये बॅटिंग करत असताना मैदानात आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. कव्हरकडे खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. एक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं मात्र नाकारलंय.
एकच रन वर तिथे समाधान मानलंय. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 1 या आकड्यानं वाढत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते होती 14 वर. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा रितेश राऊतनं खर्च केलं. ला जवाब गोलंदाजीचं अनालिसिस त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा यावर तो सध्या काम करत असताना आपल्याला विकेटच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, तोही ठरलाय फुल. येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेत आता 12 आणि या 12 बॉल मध्ये विजया करता 40 धावसंख्येची गरज. प्रतिषटक 20 या सरासरीनं शशिकांत स्मृती सरसोळ संघाला 40 धावा या धावफलकावर जोडायच्या आहेत. चला रितेश, लगेच पुढचा गोलंदाज आणा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. वेळ घेऊ नका इथे. आडा पोलीस स्टेशन शेवटची मॅच असेल. आदेश प्रतिष्ठान शिरसाड आणि जय हनुमान कोनसई ब. येणारे 11 चेंडू विजयाकरता 36 ची गरज आहे. मयूरनं इथे आक्रमकता दाखवली, या दाहकता दाखवली. या विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याकरता ते पहिलं पाऊल त्याच्या वतीनं पडत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल उडवलाय, यावेळेस लॉंग ऑफ आहे. चांगली फिल्डिंग. चेंडूवर धावून आला. वेट केला असता तर मग त्याच्या मस्तकावर दस्तक ठरलेली होती, मात्र तिथे चेंडूवर धावून आला. चेंडूला स्टॉप करणं ते त्याला सोपं झालं. शरीराचा फायदा मिळाला. 1च्या मदतीनं धावफलक वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ते 19 वर. 1 रन त्या धावफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. 1 सिंगल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 20 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. खराब गोलंदाजी यावेळेस. अगदीच आखूड टप्प्याचा बॉल आणि ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. सौरभ अडकमोळ जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याच्याकडनं वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या वाढते आणि 1 न वाढत असताना 21 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू या डावामधले अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 33 धावा या विजयाकरता धावफलकावर जोडायच्या. 9 चेंडू आणि 33 धावा. 6 धावा या ओव्हरमध्ये. 7 धावा आतापर्यंत बनल्यात 3 बॉल मध्ये. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येत असताना अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 22 वर. 32 अजूनही 9 चेंडू मध्ये भरवायच्या आहेत. 2 अतिरिक्त बॉल म्हणजे या ओव्हरमध्ये 3 बॉल मध्ये 8 आल्या. 3 बॉल मध्ये जर आणखी 10-12 घेतल्या तर मॅच ऑन राहू शकते. फटका मिस झाला. यावेळेस विचार चांगला होता, मात्र चेंडूवरची नजर ती हटली. शफल झाला, सफल नाही झाला असं म्हणायला हरकत नाही. शफल होताना सफल होणं ते तेवढंच गरजेचं असतं. इथे शफल योग्यतेनं झाला, मात्र सफल फटका तो खेळता नाही आला आणि त्यामुळे बॉल देहस्टीला स्पर्श करतोय. एक निर्धाव बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉलला उंची तर खूप गाठली आहे, मात्र लांबी मैदानाच्या आतलीच आहे. त्यामुळे सिंगल किंवा डबल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि इथे 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 24 या आकड्यावर. इथनं 30 धावसंख्येची गरज आहे. या डावातले 7 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूवर मोठा फटक्याचा प्रयत्न तोच तुम्हाला आता मैदानात करावा लागेल. दुसरा पर्याय तुमच्या पुढे नाही आहे. पर्याय तुमच्याकडचे सर्व समाप्त झालेत. षटकार आणि चौकार तीच भाषा आता मैदानात तुम्हाला बोलावी लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, ऑफस्टम्पवर पडला, अतिरिक्त बाहेर निघालाय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय.
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 29 धावा इथनं विजयाकरता बनवायच्या आहेत. येणारे 7 बॉल मध्ये एक मोठा फटका या बॉलवर खेळला तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला कंप्लीट करता येऊ शकतं. मात्र इथे एक चांगला बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर समाप्त झाली या क्रमांक 4 ची. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 25. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता सरसोल टीमला इथनं बनवावे लागतील 29 धावा. या 29 धावा बनवल्या जातील की त्यापासून रोखलं जाईल मैदानात आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पाहण्याआधी एक छोटी संधी देऊ आपल्या डीजेला. षटक अंतिम षटक 29 धावसंख्येची गरज आहे. 5 गगनचुंबी षटकार इथे मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 6 आणि विजयाकरता 29 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल असेल इथे. मात्र ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता. एक निर्धाव डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये आता 5 षटकार तोच पर्याय राहिला. बाकी सर्व पर्याय समाप्त झालेत. काय इथे 5 बॉल मध्ये 5 षटकार जयेश पाटीलच्या बॅट मधनं आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. डावकुरे हाताने फलंदाजी करतोय तो सध्या. काय इथे त्याच्या बॅट मधनं ते षटकार आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतील. पुढचा बॉल आणखी एक दर्जेदार बॉल आणि मॅचला आपल्या कब्जामध्ये केलंय ते टीम केळीचा पाडा. दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि हा दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून झाल्यानंतर आता मग आपण जर पाहिलं तर आता मॅचवर त्यांनी कुरघोडी केली आहे. बॅटिंग करताना 50+ या मैदानावरची एक ती ठोस टोटल आहे जी त्यांनी धावफलकावर लावली. आणखी एक चांगला दर्जेदार बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय डॉट बॉलच्या स्वरूपाने. या ओव्हर मधले 3 चेंडू समाप्त झालेत. औपचारिकता बाकी राहिली ती औपचारिकता पूर्ण केली जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉल हवेत. एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यष्टीरक्षक त्याने टिपला. इथे एक चांगला कॅच. माघारी परतावं लागेल जयेश पाटीलला. विकेटचं पतन होते खेळाडू बाद. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतो. इथे एक चांगला चेंडू फलंदाजाला शांत करत विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि औपचारिकता ती आता पूर्ण होईल. करणनं अगदी लाजवाब गोलंदाजी या मॅच मध्ये दाखवली. या 5 बॉल मध्ये त्याने 1 विकेट आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केलेले नाहीये. एक निर्धाव षटक हाताळण्याची जबाबदारी आहे आणि ते निर्धाव षटक इथे त्याच्याकडनं पूर्ण होऊ शकतं जर हा बॉल त्यानं डॉटच्या स्वरूपाने हाताळला. आणि इथे
ह्या मॅचला जिंकलंय ती टीम केळीचा पाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. लगेचच मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जोपर्यंत आपण वितरित करतोय विनंती करतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊन क्षेत्ररक्षण सजवायचंय. वेळ जास्तीचा घेऊ नका. प्रत्येक टीमला आमची विनंती आहे आणि खेळाडू कक्षामध्येच वर बसायचंय. जो स्टँड आपल्याला बनवलाय त्या स्टँड मध्येच